धन्यवाद अध्यक्ष महोदय. 2026-2027च्या अर्थसंकल्पातील अनुदान मागण्याच्या चर्चेवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभारी. अध्यक्ष महोदय, आज शेतकरी मोठ्या आर्थिक संकटांना सामना करत आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असून विशेषतः रासायनिक खताच्या दरात प्रति बॅग 200 ते 250 रुपयापर्यंत वाढ झाली आहे. पेरणीचा खर्च वाढत असताना शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण होत आहे. अध्यक्ष महोदय, राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना खताच्या उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण होत आहे. काही कंपन्यांकडून युरिया, DAP सारख्या अनुदानित खतांसोबत इतर उत्पादने जबरदस्तीने लिंकिंग करून विकली जात आहे असल्याची तक्रार येत असून त्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. अध्यक्ष महोदय, हमी भाव प्रभावीपणे लागू करण्यासाठी खरेदी यंत्रणा सक्षम नसल्याची तक्रारी येत आहे. खरेदी केंद्राची संख्या अपुरी असल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दराने माल विकावा लागतो. तसेच खतांचा पुरवठा वेळेवर न झाल्यामुळे काही ठिकाणी कृत्रिम टंचाई व काळा बाजार वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. अध्यक्ष महोदय, सप्टेंबर 2025 मधील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर केली असली तरी KYC व तांत्रिक अडचणीमुळे अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप अनुदान पोहोचलेले नाही आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, शासनाने शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य हमी भाव मिळावा यासाठी खरेदी केंद्राचे जाळे वाढवावे. खतांची कृत्रिम टंचाई व लिंकिंग विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावे अशी शासनाकडे मी मागणी करते. अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभागाच्या अनुदानावर मागण्यावर बोलताना माझ्या कन्नड सोयगाव मतदारसंघातील काही अत्यंत महत्त्वाच्या सिंचन प्रश्नाकडे या सभागृहाचे लक्ष वेधते. या भागातील शेती मोठ्या प्रमाणावर सिंचन प्रकल्पावर अवलंबून असल्यामुळे या प्रकल्पाची सुरक्षितता, दुरुस्ती आणि कार्यक्षम अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, कन्नड तालुक्यातील पूर्णा नेवपूर प्रकल्पाच्या सांडव्याच्या भिंतीचे मोठे तडे गेले असून त्यातून मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. लाखो लिटर पाणी वाया जात असताना स्थानिक शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे सांडव्याची तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक दुरुस्ती युद्ध पातळीवर करण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मी शासनाकडे करते. अध्यक्ष महोदय, अंबडी मध्यम प्रकल्प कालवे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 या महामार्गाची विस्तार व दुरुस्तीमुळे बाधित झाले असून अंधानेर, मकरनपूर, डोनगाव, शिवराई आणि हातनूर या गावातील शेतकऱ्यांना आजही सिंचनाचे पाणी मिळत नाहीये. त्यामुळे बाधित झालेल्या पाटांची तातडीने दुरुस्ती करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. तसेच माझ्या मतदारसंघातील शिवना टाकळी व खारी खामगाव धरण परिसरात चिबड व क्षारयुक्त जमिनी सुधारण्यासाठी पाझरचर, बंदिस्त पाझरचर यासारख्या उपाययोजना 100% अनुदानावर राबवणे आवश्यक आहे. या उपाययोजना झाल्यास जवळपास 22 गावातील शेती टिकून राहण्यास मोठी मदत होईल. याशिवाय शिवना नदी परिसरातील 8 पाझर तलाव आणि 25 कोल्हापुरी बंधारे सध्या क्षतिग्रस्त झाले आहेत. त्यामुळे सुमारे 2295.5 हेक्टर सिंचन क्षेत्र बाधित झाले असून शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामना करावा लागत आहे. त्यामुळे तलाव व बंधाऱ्यासाठी तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, पूर्णा नेवपूर, अंबाडी आणि वाघधरा प्रकल्पाच्या कालव्याची स्थिती अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी अंदाजपत्रक तयार करून जलसंपदा विभागाकडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. त्यामुळे या कामांना तातडीने प्रशासकीय मंजुरी देऊन अवश्य निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ या ठिकाणी मिळू शकतो. तसेच शिवना टाकळी मध्यम प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या जैतापूर, वैसपूर, आलापूर, अंतापूर आणि केसापूर या गावामध्ये आजही मूलभूत नागरी सुविधा अपूर्ण आहेत. विशेषतः वैसपूर येथे ग्रामपंचायत कार्यालय, गावांतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, सन्माननीय सदस्य इतर पायाभूत सुविधा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे मदत व पुनर्वसन विभागाकडे या सर्व नागरी सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. धन्यवाद अध्यक्ष महोदय. बोलण्यासाठी उभा आहे. ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्.